लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवायची रिक्वेस्ट करतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती, मात्र पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावला जाईल आणि रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पंकज आणि निकेतन ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होतीये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. लवकरात लवकर सामना इथे सुरू करणं अनिवार्य असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. लवकरात लवकर सामना सुरू करणं इथे अनिवार्य असेल. पहिले षटक घेऊन गोलंदाज तयार होतो. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल या षटकासाठी अनिलेश गोलंदाजी मार्क वर तयार. स्ट्रायकर एंड वरती पंकज, बॉलिंग मार्क वरती निकेतन. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी निलेश आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग मार्क वरती होते. पहिला चेंडू चांगला होता आणि त्यावरती डॉट बॉल येतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर पंकजचा विकेट घेणारा चेंडू. योमेस आवेल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड लागत असताना पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या संघाला फर्स्ट विकेट डाऊन. पंकज बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू बरोबर 5:31 पडला. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. मात्र दुसऱ्या चेंडूवर ते विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आय थिंक हर्षल पाहायला मिळतो. हर्षल आपण पाहू शकतो. नवीन फलंदाज हर्षल आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे जखडून ठेवले या ओव्हर मध्ये. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय सीमारेषाच्या दिशेने, मात्र येस सीमारेषा पार. 6 धावांसाठी येत असताना हर्षलच्या बॅट मधून हा षटकार. षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 6 आकड्यावर. यावेळेस नो बॉल असेल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली 7 आकड्यावरती. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नो +1 एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 8 आकड्यावर. यावेळेस देखील चांगला फटका
डाऊन दी बॉल, कुठलाही खिलाडू नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, 4 धावांची मोर या फटक्यावरती आणि चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीये. हर्षलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अप्रतिम असे स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे या चौकारासोबत 12 आकड्यावरती. धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अप्रतिम बॅटिंग हर्षलच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची एज लागते मात्र फिल्डिंग अप्रतिम होती आहे, कंप्लीट केली जाते सिंगल आणि टीमची टोटल पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 13 वरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड, 13 धावा फलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी होतीये. हर्षल आणि निकेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, पंकजला स्वस्तामध्ये बाद व्हावं लागले मात्र त्याची जागा भरण्यासाठी हर्षल आला आणि हर्षलने 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. चला स्पीडअप करायचंय. बरोबर 5:32 पहिला चेंडू पडलाय. 3 मिनिटांचा अवधी कंप्लीट, 4थं मिनिट सुरू झालेला आहे. यावेळेस वाईट +1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 15 आकड्यावरती. 15 रन ऑन द स्कोर कार्ड, 15 धावा फलकावरती पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे, स्वप्नवत सुरुवात आपण म्हणू शकतो. फ्लाइंग स्टार्ट आणि ड्रीम स्टार्ट इथे होत असताना पाहायला मिळते. मात्र यानंतर देखील अशीच फटकेबाजी 4 षटकांमध्ये झाली तर वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा संघ मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवेल. यावेळेस अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न इथे फिल्डरच्या माध्यमातून चूक होती. जिथे 1 धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि इथे बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा फलकावरती, 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. दुसऱ्या ओव्हर साठी गोलंदाजाने लवकरात लवकर बॉलिंग मार्क वरती यायचे. मित्रांनो अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे, सो रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपण थोडंसं स्पीडअप करायचं. बॉलिंग मार्क वरती प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं टीमच्याकडून दुसऱ्या षटकामध्ये प्रज्वलला प्राचारित केलं जात आहे. अठरा धावा फलकावरती प्रज्वल कोळी आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी येतात इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम साठी दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहू शकतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. काय गोलंदाजी सध्याच्या स्थितीला होत असताना पाहायला मिळते. पहिले फलंदाजी चांगली झाली मात्र त्यानंतर हा चेंडू अप्रतिम होता. तो क्रशर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तो मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. प्रज्वल कोळी बॉलिंग मार्क वर तयार आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चांगले चेंडू पाहू शकतो. अँगलने मारा केला जातोय. अँगलने बाहेरून आतमध्ये आणायचं काम जो मात्र केला जातोय. ज्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी होते, अगदी ज्याप्रमाणे लेफ्टी गोलंदाज अँगलचा यूज करतो अगदी त्याप्रमाणे हा रायटी गोलंदाज अँगलचा यूज करतोय मात्र तो लेफ्टी गोलंदाजासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतील. इथे मिस्टॅम स्ट्रोक चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग चांगली होती. 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा प्रकारे सिंगलच्या मदतीने 19 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत 6 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालाय. चांगला रन रेट ओव्हर रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा फलकावरती. एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंसाठी अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकर एंड वरती निकेतन पाहायला मिळेल. निकेतनच्या रेडार मध्ये चेंडू आला की रेडारच्या बाहेर चेंडू सातत्याने जात असताना पाहायला मिळतो. यावेळेस चांगला चेंडू होता. बॅटची कडा आणि त्यानंतर लेमन कट पाहायला मिळते. बॅटची इनर एज आणि एस्टेनच्या बाजूने चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय.
इनर एज आपल्याला पाहायला मिळाली. लेमन कट आपण पाहू शकतो. एक धाव कंप्लीट होतीये. अगदी एस्टनच्या बाजूने गेला. हाफ चान्स होता, मात्र किस्मत आज मी म्हणेल निकेतनचा साथ देतीये. भाग्य भी बहादुरों का साथ देतीये. अगदी त्याप्रमाणे इथे आपण पाहतो. इथे फटका खेचून मारलाय आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय. 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. पूर्ण ग्राउंड असतं तर आय थिंक हा षटकार देखील जाऊ शकला असं, मात्र हाफ ग्राउंड डी मध्ये आपल्याला ग्राउंड पाहायला मिळतोय आणि त्याच गोष्टीला अनुषंगून इथे 2 धावा कंप्लीट टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 वरती एककडेच्या मोबदल्यामध्ये. बावीस धावा धावफलकावरती अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेचून मारलेला स्ट्रोक, फटका अप्रतिम, चेंडू सीमा पार, हर्षलचा तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. 2 षटकांची समाप्ती. 28 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात प्रज्वलच्या 10 धावा पाहायला मिळतात. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 28 वरती. 2 ओव्हरसाठी 9 मिनिटांचा अवधी कंप्लीट झालेला आहे आणि 10वा मिनिट असं मात्र सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडस स्पीडअप करायचं. अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. सागर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिलं षटक ज्यामध्ये पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या षटकाचे पहिले 2 चेंडू डॉट आणि या तिसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सागरचं षटक. स्ट्रायकर एंड वरती निकेतन आहे. सागर विरुद्ध निकेतन असा बॅटल पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू टाकला तर मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. यावेळेस मी म्हटलं होतं पायावरती चेंडू आला की चेंडू सीमारेषा पलीकडे जातो आणि तेच पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा निकेतनचा तडाखा आणि इथे षटकार येतोय. डोंगरी पाडा गावाचं ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय निकेतनच्या माध्यमातून. 10 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये 116 धावा आपण पाहू शकतो निकेतनच्या बॅट मधून आणि 4 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे फिल्डिंग चांगली होती. थोडीशी फंबल झाली होती, मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होती. डॉट बॉलच्या समाप्तीसोबतच धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे. सध्याच्या स्थितीला 34 या आकड्यावरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल येतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र थोडासा चेंडू खराब होता. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 35 रन ऑन द स्कोर कार्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मैदानच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. डॉट बॉलच्या समाप्ती सोबत एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा आहेत. एक धाव पाहायला मिळतीये. एक धाव पाहायला मिळतीये. 36 धावा धावफलकावरती. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत जर विचार केला तर 36 धावा धावफलकावरती सागर भागडे चा हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग अप्रतिम होती. एका धावेवरती ते समाधान मानावं लागेल. एंड ऑफ 3rd ओव्हर. 3 षटकांची समाप्ती. 37 धावा धावफलकावरती. अवघ्या 11 मिनिटांमध्ये 3 षटकं पाहायला मिळत आहेत, त्यामुळे तुमचं देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. कसारा टीम
मात्र अशाच प्रकारे स्पीडअप आपण करायचंय. 11 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झाले. चौथ्या षटकासाठी देखील असंच तुमच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. रितेश बेहेरे आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र 12 मिनिटं कंप्लीट झाले 3 षटकांसाठी. यावेळेस वाईट बॉल येतोय. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रितेश बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला चेंडू त्यावरती अवांतर आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 38 वरती. पहिला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल वाईट बॉल येतोय. इथे खेचून मारायचा प्रयत्न होता. डॉट बॉलची समाप्ती होती. निकेतन म्हणत असेल मला स्ट्रायकर एंड वरती कधी आणशील भावा, कारण ओपनिंगला आलाय आणि आतापर्यंत फक्त 6 चेंडू निकेतन खेळलाय. निकेतन नॉन स्ट्रायकर एंड वरतीच पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 चेंडू खेळलाय. चौथी ओव्हर चालू आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार. हर्षलचा तडाखा येत असताना अप्रतिम स्ट्रोक षटकार. हर्षलचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून देखील 49 धावा आता 59 धावा पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला पाहू शकतो आपण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. कॅच सुटली आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी येत असणारा हा अप्रतिम स्ट्रोक चौकार. 48 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू अगदी डोक्याला लागतोय. ज्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चेंडू डोक्याला लागतो कन्क्युशन टेस्ट केली जाते. तुम्हाला तुमचं नाव बॅटकट येस बॅटकट आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव कंप्लीट होती. 49 धावा धावफलकावरती. कन्क्युशन टेस्ट केलं जातं. तुम्हाला तुमचं नाव विचारलं जातं. त्यानंतर काही आकडे दाखवले जातात आणि ते आकडे देखील विचारले जातात जेणेकरून ज्यावेळेस तुमच्या डोक्याला चेंडू लागलाय तुमची दृष्टी गेली नाही पाहिजे. इथे फटका चांगला पाहायला मिळेल. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो निकेतन कसला. चेंडू सीमा पार. जेन्युइन ऑलराऊंडर निकेतनच्या बॅट मधून येतो षटकार. हार्दिक पांड्या मी म्हणेल या विभागामधला म्हणायला हरकत नाहीये निकेतनला, कारण हार्दिक पांड्यासारखी बॅटिंग बॉलिंग करतोय. इथे व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि याच सोबत आपण पाहू शकतो ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 4 षटकांची समाप्ती. 55 धावा धावफलकावरती. अब तक 56 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येत आहे. डोंगरीपाडा टीम फिल्डिंग लावून घ्यायची आहे. येस सहकार्याची अपेक्षा असेल आणि ओपनिंग पेअर कसारा टीम लवकरात लवकर पाठवा. सारंगपुरी टीम कॅप्टन आणि मुंडूरपाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. चला
आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच 12वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचे. मुंडूपाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायचंय. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आपण. चला ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवायचे. ओपनिंग पेयर कसारा टीम लवकरात लवकर पाठवा. येणारे 24 चेंडू 56 धावांची गरज. सागर आणि प्रेम ही ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. इथे कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल, औत्सुक्याचं असेल. छप्पन धावेची गरज पाहायला मिळेल. प्रति षटकामागे 14ची सरासरी इथून मात्र मेंटेन करावी लागेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डिंग चांगली इनसाइड दी सर्कल आपण पाहू शकतो आणि त्यानंतर फेकी देखील करण्यात आली. मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. 23 चेंडू 56 धावेची गरज. प्रति षटकामागे 14ची सरासरी इथून मात्र मेंटेन करायची. मात्र 14ची सरासरी मेंटेन केली जाईल की नाही येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे, फिल्डिंग चांगली होती. अगदी मला देखील वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जाईल. मात्र हवेने आपण पाहू शकतो चेंडू आतमध्ये राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा. इथे कट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू जर विचार केला तर बरोबर 5:51 पडला होता आणि इथे विकेट अप. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. लागत असताना हा पहिला झटका. दोन्ही आकड्यावरती नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करायचे. मुंडूपाडा टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. मुंडूपाडा टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर कॅप्टन रिपोर्टिंग करायचे. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. असेल हा चौकार. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख. डॉट बॉलची समाप्ती होती. फुलटॉस चेंडू मिस स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल.
कुठलाही फिल्डर नाहीये. चेंडू सीमा पार एका टप्प्यावरती वाडी श्लॉंगॉनला क्लिअर करत डाऊन दी ग्राउंड येत असताना हा अप्रतिम स्ट्रोक चौकार. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. 10 धावा धावफलकावरती येणारे 18 चेंडू 46 धावांची गरज. अनिकेत थोडंसं स्पीडअप करायचं रिक्वेस्ट असेल. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाव फलकावरती पाहायला भेटेल. निकेतन येतोय. ज्या ज्या वेळेस स्लोअर रनअप निकेतनचा होतोय त्या वेळेस रेग्युलर इंटरव्हलवरती विकेट पाहायला भेटतात. यावेळेस देखील फिल्डिंग चांगली केली असती तर मात्र विकेट पडू शकली असती. मात्र इथे धावांसाठी संघर्ष पाहायला भेटतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये. सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली आहे 2 धावांनी 12 या आकड्यावरती. इथे विकेटचं पतन. अजून एक विकेट इथे पडत असताना पाहायला मिळेल. 12 या आकड्यावरती लागत असताना दुसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. रितेश आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला 4थ्या क्रमांकावरती येतात. रितेश आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज येत आहेत. अजून एक कॅचची शक्यता. मात्र कॅच कंप्लीट होत नाहीये. निकेतनच्या वेळेसच असं का होतं माहित नाही. 2दा कॅच सोडली आहे आणि असतोय भाऊ. कंप्लीट होती सिंगल. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होती. 13 धाव धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कॅच सुटली आणि चेंडू सीमा पार. अजून एका प्रतिम स्ट्रोक चौकार. 5 ते 6 कॅचेस ड्रॉप झाल्या. ज्यावेळेस गोलंदाजीसाठी निकेतन पाहतोय. आय थिंक सर डिलिब्रेट डिलिव्हरी. येस, डिलिब्रेट डिलिव्हरी पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 17 धावा धावफलकावरती विजयासाठी अजूनही 41 धावांची गरज. 12 चेंडू 41 असं समीकरण पाहायला मिळतोय. 5 विकेट आणि त्या सोबतीला जर विचार केला तर 122 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. क्या बात आहे. आजचा दिवस गाजवला यात काही शंकाच नाही निकेतनने. पंकज नवीन गोलंदाज आपण पाहतोय. अप्रतिम फिल्डिंग निकेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निकेतन, तुझ्या कॅच ड्रॉप केल्या ना तुझ्या गोलंदाजीच्या वेळेस. तू जर डीप मध्ये गेला असता तरच कॅच भेटू शकली असती. बाकी काहीच तू करू शकत नाही. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. बॅक टू बॅक चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. दुसरा चेंडू डॉट. 18 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करेल. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. अजय आय थिंक होते. एक धाव कंप्लीट होतीये. त्यांनी देखील मॅच मनावरती घेतली नाही. आता इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. सिंगल डॉट सिंगल आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. पंकजचे षटक चांगलं पाहायला मिळतोय ज्यामध्ये 4 चेंडू होत असताना 2 धावा खर्च केल्यात. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न. चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव झाली. कंप्लीट टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फटका फसला. डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय आणि धक्का बसला. विकेटचं पतन. तूच घेऊन जा बॉल भावा. तुझीच गोलंदाजी. ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट आहे. जा तूच जा. पळत जा.
ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट, 20 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज प्रेम पाहायला मिळेल 5व्या क्रमांकावरती. वाईट बॉल पाहायला मिळतोय. हाती गेला आणि शेपूट राहिला असं पाहायला मिळतोय. ज्यावेळेस कठीण काम होतं त्यावेळेस झालं. आता याच्या गोलंदाजीवरती किती वाईट येतील हे पाहणं महत्वाचं असेल. फिरकीचा जादूगर आहे. वाईट बॉल पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती विजयासाठी 33 धावांची गरज. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळेल. असे टाक ना बॉल. डॉट बॉलची समाप्ती होईल. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 34 असं समीकरण आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली होतीये. एक धाव कंप्लीट. येणारे 4 चेंडू 33 धावांची गरज. गोलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. मिड विकेटला ऑन साइडला फिल्डिंग चांगली होती. एक धाव कंप्लीट. येणारे 3 चेंडू 32 धावांची गरज. यावेळेस नशीब फटका मारला नाही तर यो पण वाईट होता. काही वेळेला चेंडू वळत नाही आणि आपण पाहतोय अवेनेसचा प्रॉब्लेम आहे. त्याचा चेंडू लय वळतो. पडल्यावरती लय वळण घेतो. एक धाव पाहायला मिळाली. इथे देखील डॉट बॉल येतोय. 1 चेंडू आणि 31 धावांची गरज. 1 चेंडू आणि 31 धावांची गरज पाहायला मिळेल. अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा टीमने. वेल प्लेड वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा. हार्ड लक, टफ लक.